तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खरवस कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी जाळीदार अशा स्वरूपाचा हा खरवस बनलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू। गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर जे सुरुवातीचं म्हणजेच पहिल्या दिवसाचं जे दूध निघतं पहिल्या वेळेचं त्याला चीक असे म्हटलं जातं। तो चीक हा पूर्णपणे घट्ट अशा स्वरूपाचा असतो, पण या ठिकाणी मी हे गाईचं दूध वापरलेलं आहे, म्हणजे गाईचा चीक घेतलेला आहे, त्यामुळे तो रंगाने पिवसर सुद्धा आहे, तसेच तो एकदम पातळ अशा स्वरूपाचा आहे, एकदम असा घट्ट नाही। त्यामुळे मी यामध्ये अगदी मिक्स करण्यासाठी म्हशीचे दूध वापरलेले आहे। 2 ग्लास गाईच्या चिकामध्ये अगदी आपण नॉर्मल जे दूध वापरतो ते नॉर्मल गरम करून नॉर्मल टेम्परेचरचं म्हशीचं दूध अगदी निम्म म्हणजेच 1 ग्लास वापरलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातलेला आहे। यामध्ये तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण गुळामुळे अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशा स्वरूपाचा हा खरवस बनतो। एकदम बारीक अशा प्रकारे मी चिरून घेतलेला होता गूळ, तो अगदी चमच्याच्या मदतीने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला। त्यानंतर गाळण्याच्या मदतीने हे दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण की गूळ वापरलेला असल्यामुळे गुळामध्ये काही ना काहीतरी कण शिल्लक असतात। त्यानंतर त्यामध्ये मी अगदी सुंठ किसणीच्या मदतीने किसून घेतलेले आहे 1 चमचावर, तसेच जायफळ सुद्धा किसून घेतलेले आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर सुद्धा वापरू शकता, मी या ठिकाणी वेलची पावडर वापरलेली नाही। त्यानंतर चमच्याने अगदी व्यवस्थितपणे जायफळ पावडर आणि सुंठ पावडर मिक्स करून घेतली आणि लास्टला यामध्ये मी अगदी 5 ते 6 केशरच्या कांड्या घातलेल्या आहेत। त्यानंतर गॅसवरती अगदी आपल्याला हा खरवस शिजवून घ्यायचा असल्यामुळे मी अगदी एका कढईमध्ये 1 ग्लास भरून पाणी ठेवलेलं आहे। अगदी चांगली त्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर अगदी खरवसचं भांडं आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे, या पाण्यामध्ये शिजण्याकरिता झाकण लावून अगदी मध्यम गॅसवरती 15 ते 20 मिनिटे हा खरवस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की अगदी अप्रतिम असा कलर आलेला आहे केशरचा। त्यानंतर खरवस बनल्यानंतर अगदी थंड करण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे। अर्ध्या तासानंतर अगदी चाकूच्या मदतीने खरवसच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की खरवसच्या वड्या अगदी व्यवस्थितपणे मी या ठिकाणी कट करून घेत आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। तर आपला हा खरवस अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे। बघू शकता की तुम्ही अगदी अप्रतिम आणि सुंदर असा कलर खरवसला आलेला आहे, तसेच मऊ आणि लुसलुशीत सुद्धा झालेला आहे आणि या खरवसला सुद्धा अगदी जाळी पडलेली आहे, म्हणजे जाळीदार असा हा पौष्टिक खरवस आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर चला मग मंडळी, हा अप्रतिम अशा चवीचा खरवसची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या A1 तडका या चॅनेलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।